नमस्ते टायटन्स. नमस्ते. घरात प्रत्येक गोष्टीचा मेकओव्हर होतो. मॉड्युलर किचन, स्मार्ट लाईट, ब्लूटूथ फॅन. फक्त ही एकच गोष्ट आहे जिच्याकडे लक्ष नाही, बदलही नाही. आपलं डस्टबिन. टायटन्स, तुम्हाला माहीत आहे का, एका सामान्य किचनमध्ये दररोज अर्ध्या किलोपेक्षा जास्त ओला कचरा निघतो. आता विचार करा, 25 करोड घरातून किती कचरा निघत असेल. एका माहितीनुसार भारतात दररोज 1.75 लाख टन ओला कचरा निघतो. हा इतका जास्त आहे की ह्याला उचलण्यासाठी 6 लाख ट्रक हवेत प्रत्येक दिवशी. पण प्रश्न इथेच संपत नाही. ह्याला टाकून देण्याचा परिणाम म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधी, लँडफिल, ग्रीनहाऊस गॅसेस, ग्लोबल वॉर्मिंग. टायटन्स, हा काही रोजचा कचरा नाही. ही आपल्या वातावरणात व्यत्यय आणणारी एक प्रकारची सुनामी आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे एक मॅसिव्ह वेस्टचं वेस्ट आहे. परंतु आता आपल्याला समस्या नको, समाधान हवंय. कसं होईल जर प्रत्येक घरात एक मित्र असेल जो की या कचऱ्याला विष बनूच देणार नाही, उलट त्याला जमिनीचे पोषण बनवेल. टायटन्स, भेटा दोस्त बिनला. हा एक टेक्निकली डिझाईन्ड भारताचा पहिला पेटंटेड कंपोस्टिंग मित्र आहे, जो तुमच्या किचनच्या कचऱ्याला मातीतील सोनं बनवतो, तेही फक्त 14 दिवसात. हे त्या प्रत्येक भारतीयासाठी आहे जे हिरव्या, स्वच्छ वातावरणाचे स्वप्न पाहत असतात. आणि त्यांच्यासाठी पण, ज्यांच्या घरापर्यंत म्युन्सिपाल्टीचा ट्रक पोहोचत नाही. जे खत कधी विकत घ्यावं लागत होतं, ते आता किचन व हॉटेलच्या कचऱ्यातून तयार होतं दोस्त बिन बरोबर. टायटन्स, हा काही कचऱ्यापासून कंपोस्ट बनवायचा बिझनेस नाहीये. ही एक सुरुवात आहे भारताच्या प्रत्येक घरातील ग्रीन टेक रिव्होल्यूशनची. आणि तुमच्यासाठी एक इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंटची संधी आहे, ज्यामुळे तुम्ही आपलं कार्बन क्रेडिट पुढे जाऊन वाढवू शकता आणि भारताला कार्बन ट्रेडिंगची संधी देऊ शकता. तुमचा दोस्त, आपल्या सगळ्यांचा दोस्त, दोस्त बिन. व्हेरी नाईस. डॉक्टर सिंग, मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुमचा विषय जो तुम्ही शिकवता कॉलेजमध्ये कोणता आहे? इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकवता आणि सस्टेनेबिलिटीचा जो विषय आहे त्यात तुम्ही एवढं मोठं संशोधन केलं, याची सुरुवात कशी काय झाली? ॲक्च्युली मला कंपोस्टिंगची कुठून तरी माहिती मिळाली होती, तर मी याला बिन आधारित पेंट बकेट्समध्ये होल करून हे सगळं मी करायचे. जेव्हा मी करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे किती अवघड आहे. स्मेल, मॅगट्स, लिकेज वगैरे. तर डोकं चालत राहायचं की यात असं काय करावं की हे सोपं होऊन जाईल. तर मी अनेक डिझाईन्स पाहिल्या, अनेक स्केचेस बनवले, अनेक प्रोटोटाइप्स बनवले. माझ्या स्वतःचीच डिझाईन मी प्रत्येक आठवड्याला रद्द करत होते. ह्यात ही गडबड, त्यात ती गडबड. पण 2022 मध्ये ते डिझाईन आलं, जे मी 6 महिन्यापर्यंत रद्द केलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सर्वात बेस्ट फायनल डिझाईन आहे आणि आजपर्यंत रद्द केलं नाही. त्यानंतर मी त्याला पेटंट करून घेतलं. मॅम, तुम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर पण आहात, घर पण सांभाळता, इन्क्युबेशन सेंटर पण चालवता, रिसर्च पण करता, पेटंटवरही काम करता आणि त्याचबरोबर शोधही लावलाय. 24 तासात एवढं कसं काय शक्य आहे? मला वाटतं ज्या स्त्रिया आहेत त्या समजू शकतात. आम्ही मल्टीटास्कर आहोत. मॅम, तुमच्या अपेक्षा एकदा सांगा, तुम्हाला काय अपेक्षा आहेत टायटन्सकडून? माझी अपेक्षा आहे 1 crore फॉर 3% ऑफ माय कंपनी. रेग्युलर हाऊसहोल्ड हे खरेदी करू शकतात का? तुम्ही छोट्या कंपनीजनाच हे विकताय? आतापर्यंत मी जितके माझे दोस्त बिन्स विकले आहेत, त्यात आमचे सगळ्या प्रकारचे कस्टमर्स आहेत. हाऊसहोल्ड्सही आहेत, कंपन्या पण आहेत आणि काही सरकारी संस्था पण आहेत आणि काही फाउंडेशन्स पण आहेत. प्रत्येक इमारतींमध्ये मजल्यानुसार 4 ते 5 घरे याला रेग्युलरली भागीदारीत वापरू शकतात. व्हेरी गुड. तुमच्या प्रोडक्टच्या ऑपरेशनबद्दल तुम्ही टेक्निकली समजावून सांगू शकाल आम्हाला? मी तिकडून दाखवू की? त्यापेक्षा मी तिकडे येतो. मला पण बघण्याची इच्छा आहे. हे जेव्हा आम्ही आमच्या कस्टमर्सना विकतो तेव्हा सोबत काही ॲक्सेसरीज देतो. एक आहे कोकोपीट ब्रिक, दुसरं आहे चारकोल आणि तिसरं आहे रिमिक्स पावडर.
रिमिक्स पावडर ते आहे ज्यात इनव्हिजिबल मायक्रोब्स असतात जे कंपोस्ट सुरू करण्यात मदत करू शकतात. तर युजर्सना आम्ही सांगतो की आपला किचन कचरा आणि आपलं कंपोस्टिंग सायकल सुरू करण्यापूर्वी संपूर्ण रिमिक्स पावडर यात टाकावी आणि जी कोकोपीट पावडर आहे त्यात जर 3 लिटर पाणी टाकलं तर ते एक्सपांड होईल 3.5 किलो कोकोपीट पावडर मध्ये. मग जे चारकोल आहे इथे एक ओडर ॲब्झॉर्बंट सेक्शन आहे ते इथे टाकायचं. इथे एक ऑब्झर्वेशन विंडो आहे ज्यात तो पाहू शकतो की हे भरलेलं आहे. इथे कंपोस्टिंगची पहिली स्टेज पूर्ण झाली. पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा हे जातं तेव्हा हा आमचा श्रेडर आहे जो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल डिझाईन्सने असा डिझाईन केलेला आहे की ब्लेड्स दोन्ही दिशेला हालचाल करतात आणि आपला जो कचरा आहे तो कापून जातो. कारण कंपोस्टिंग मधील सर्वात महत्वाच्या गोष्टीमधील एक आहे की कचऱ्याचा छोटे आकार तुकडे छोटा असायला असायला हवेत, हवा. हो. मोठा असेल तर तो जास्त वेळ घेईल. पहिल्या स्टेज नंतर या स्लायडरला आपण पुढे मागे खेचतो तेव्हा हे सगळं तिथे निघून जातं. जर तुम्ही मशीन चालू ठेवली असेल तर प्रत्येक 6 तासांनी हे आपोआप 3 मिनिटांसाठी चालेल. Okay. ऑटोमेशन यासाठी केले कारण वापरणारा कचरा टाकेल पण हे Manually विसरेल. करणार नाही. आणि हो. इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस यूज नाही होते. हो, नाही. ऑटो कट Auto cut off आहे. व्हेरी गुड. जेव्हा कॉम्पोस्ट तयार होतं तेव्हा त्याला बाहेर कसं हो, काढतात? आपण जेव्हा हा स्लायडर पुढे मागे करतो तर आपल्या या ड्रॉवर मध्ये ते आपोआप येतं. तर प्रत्येक आठवड्याला ह्यातून तुम्ही तुमचं कंपोस्ट काढू शकता. जर तुमचं वीकली इनपुट 10 किलो असेल तर तुमचं 3 ते 4 किलो कंपोस्ट बनेल. खूपच छान ना. इम्प्रेसिव्ह मशीन आहे. तर इथे 2 मॉडेल्स दिसत आहेत. तर हो. त्या दोन्ही मॉडेल्समध्ये काय फरक आहे थोडं त्याबद्दल सांगा. जे आमचं ऑटोमॅटिक आहे त्याचं नाव दोस्तबिन प्रीमियम आहे. पण जे वर आहे त्यात तुम्ही 2 हँडल पाहू शकता. जे श्रेडिंग आहे ते मॅन्युअल आहे आणि जे खाली एरेशन आहे तेही मॅन्युअल आहे. मॅन्युअलची किंमत किती आहे? त्याची किंमत आहे 25,000, याची किंमत आहे 35,000. म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी दोन्ही आहे. मॅम, या मशीनच्या 35,000 तुमचा नेट प्रॉफिट किती आहे? तर आमचं यामध्ये 50% मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे. म्हणजे त्या- 17,500 हजाराच्या हां. आसपास. जे 20% आमचे टॅक्स आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे ह्यात जात अच्छा. आहेत. 30% आमचं ग्रॉस मार्जिन आहे. वेट वेस्ट डिफरन्शिएटर, हार्ड वेस्ट टू सॉफ्ट वेट वेस्ट, हे मॅन्युअली करायला कुणीही तयार नाहीये. तुमच्याकडे यासाठी काही ऑटोमेशन नाहीये. सोसायटीमधले 6 फ्लॅटवाले सगळे आपला कचरा यात टाकून निघून जातील. हाडं, आंब्याच्या कोळी या सगळ्या गोष्टी मशीनमध्ये अडकतील आणि ब्लेड तुटेल. आता याच्यावर उपाय काय? मला हा यातला एक खूप मोठा बॉटलनेक वाटतोय. जेव्हा आम्ही डिसेंट्रलाइज करतो तेव्हा आम्हाला कस्टमरला इन्व्हॉल्व करावं लागतं. जसं की मी एक दोस्तबिन एका कॉरिडॉरमध्ये ठेवलं त्या 5 घरांसाठी, तर आमची जी टीम असणार जी ट्रेनिंग देत आहे तर त्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसात आमच्या हाऊसकीपिंगला मदत करावीच लागणार. याच्या नोकरानं टाकलं की त्याच्या नोकरानं टाकलं अशीच भांडणं होत राहतील. पण शेवटी काय होईल ना की मशीन बंद होईल आणि ज्या क्षणी मशीन बंद होईल एरिएशनमुळे एक प्रकारची दुर्गंधी येईल आणि मग ती पसरायला लागेल. ह्याची साईज अशी आहे की ते ह्याचा उपयोग करून बाल्कनीत ठेवू शकतात. जर जास्त वाद झाले तर ते आपलं दोस्तबिन आपल्या बाल्कनीत ठेवू शकतात. हे प्रोडक्ट नवीन आहे जगासाठी. तर तुम्ही कन्झ्युमर एज्युकेशन आणि कस्टमर एज्युकेशनसाठी काय करताय म्हणजे लोकांना ते तर समजेल? माझं सोशल मीडिया चॅनल आहे त्यावर आम्ही सगळे मिळून शैक्षणिक व्हिडिओ टाकत असतो. माझी स्टुडंट टीम पण टाकत होती, आता माझी मुलगी पण टाकते. माझ्या जवळपासचे जे कोणीही आहेत सगळे एज्युकेटेड आहेत. ते इतके इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवतात की बाकी लोकांनाही एज्युकेट करतात. कारखान्यात तुम्ही जेव्हा हे बनवता तेव्हा किती वेळ लागतो याला? बेस्ड अपॉन द कस्टमर अट्रॅक्शन ओनली दर महिन्याला 50 ते 100 आपण बनवू शकतो. सर, मग आपण एकदा मार्केट डिमांड सुद्धा चेक करूया. तर तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही या प्रोडक्टमध्ये इंटरेस्टेड आहात की नाही. तुमची वेळ सुरू होते आता. %67 लोकांना वाटते की याची फार गरज आहे. तर टायटन सांगा तुम्ही यांच्या या इम्पॅक्ट रेव्होल्युशन सोबत हात मिळवणी करणार की नाही करणार. मी डेफिनेटली तुमच्याकडून काही मशीन्स विकत घेऊ इच्छितो. पण माझा जो इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे तो थोडा कन्झ्युमर सेंट्रिक आहे आणि मला वाटतं की हे थोडं कन्झ्युमर सेंट्रिक प्रोडक्ट नाहीये आणि ह्या कारणामुळे मी या इन्व्हेस्टमेंटच्या बाहेर राहणं पसंत करेन आणि मी तुमच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. मी तुम्हाला अजूनही असा सल्ला देईन की तुम्ही त्या प्रोडक्टचा शोध लावा जो आपल्याला इथपर्यंत घेऊन येईल. म्हणजे हे पूर्णपणे कंपोजिट 100% यशस्वी प्रोडक्ट होऊ शकतं. म्हणून माझं तुम्ही असं म्हणणं करणार आहे की मॅडम, नक्कीच. तुम्ही नक्कीच करणार. तर मी माझ्याकडे परत येण्याची वाट पाहेन. मला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करण्यात अतिशय आनंदच वाटेल
पण त्याच वेळी सगळीकडे ग्रॉस मार्केटिंग करण्यासाठी, आमच्या सगळ्या गिरायकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण त्या एका नवीन उपकरणाशिवाय हे प्रोडक्ट 100% सक्सेसफुल होईल असं मला वाटत नाहीये, किमान आज तरी. तर आज तुम्ही हँडशेक करत नाही आहात. नक्कीच नाही, किमान आज तरी नाही. अर्जुन, तुम्ही बोला. माझे 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर मला हे प्रोडक्ट खूप महाग वाटतंय मास ॲडॉप्शनसाठी. कदाचित स्केलनुसार हे सॉल्व्ह होईल आणि मला मुंबईच्या हिशोबाने हे खूपच मोठं वाटतंय. आज मी हँडशेक नाही करू शकणार. ओके, थँक्यू. संदेशजी, तुम्ही. मी आज तुमच्यासोबत हँडशेक करू शकत नाही. शैली, आता तुम्ही तुमचं मत सांगा. मी इन्व्हेस्ट करू इच्छिते 25 lakhs. जर तुम्ही यात मला 2% देऊ शकत असाल तर. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी तुमची ही एक मशीन तर नक्कीच घेणार आहे. दॅट आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. इन्व्हेस्ट करो अथवा न करो, पण आम्ही सगळे मशीन्स अरे विकत वा, घेणार आहोत. घ्या, हे पण At एक least घेणार 5 आहेत. customers 5 तर झाले customers तुम्ही. तुम्ही तयार आहे. इक्विटी न देताही मी तुमची मशीन विकत घेतोय. डॉक्टर सिंग, तुम्ही सांगा. तुम्ही शैलीसोबत हात मिळवणी करणार? मला डिस्कस करावं लागेल. हो, प्लीज डिस्कस करा. खूप चांगली डील आहे मॅडम. नाही, मी मी सांगतो तुम्हाला, माझं पुन्हा नाही माझं हे मिळणार अशी deal. मॅन्युफॅक्चरिंग आहे, फारच कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, तर मला इक्विटी सांभाळून ठेवायची. ऑलवेज रिस्पेक्ट दॅट अबाउट अ फाउंडर. व्हेरी गुड. मला हे प्रोडक्ट खरंच खूप आवडलं आहे. तुम्ही कुठेही बघा, हिमाचल, उत्तराखंड, कुलू, तिथल्या प्रत्येक घराला बाय लॉ या प्रोडक्टची गरज नक्कीच पडणार आहे. इन्व्हेस्टर ऑलवेज लुक फॉर एक्झिट. जेव्हा ते एक्झिट करतात तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला मिळतो इक्विटी बाय करण्यासाठी. 1% की 2% याचा विचार करू नकोस. ओके, सुरुवात करूया. वेलकम बॅक डॉक्टर सिंग. थँक्यू. सांगा, तुम्ही काय विचार केलाय? मला हे प्रोडक्ट पुढे घेऊन जाण्यासाठी तुमची गरज आहे, पण हे कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे ह्याला तुम्ही जर 1% फॉर 25 lakhs करू शकलात तर. तुम्हाला मी जी लास्ट ऑफर देऊ इच्छिते ती आहे 1.5% फॉर 25 lakhs. आणि मी तुमच्या डिसिजनचा रिस्पेक्टही करेन जरी तुम्ही ही ऑफर नाकारलीत तरी. कारण मला एका फाउंडरला किती चॅलेंजेस फेस करावे लागतात हे माहीत आहे. तुम्ही हात मिळवणार? यांच्या ऑफर सोबत मी तुम्ही हात टायटल मिळवणार? नाकारू शकतच नाही. नाही करू शकत. चला मग मिळवा हात. डील झालेली आहे. 25 लाख 1.5% साठी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. खरंच खूप छान प्रोडक्ट आहे तुमचं. थँक्यू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.